श्रीराम. श्रीराम. आपण गोंदवल्याला आपण झुंजूरमास करतो, म्हणजे नेहमीच तिथं बाजरीची भाकरी, लोणी आणि वांग्याचं भरीत दाखवलं जाते 30 दिवसामध्ये. माझी आई गेली गेल्या ऑगस्ट मध्ये गेली, म्हणजे 1 वर्ष झाले. मग ती नेहमी करते, सगळं माझं करायची. आणि मग माझी मावशी आलेली, मावशी म्हणाली की अक्का खायची, आपण पण हे झुंजूरमास करूया. मग ठीक आहे म्हटलं. आम्ही दोघी पाय उठून सगळं आंघोळ वगैरे आवरली आणि तो नैवेद्य लवकर दाखवावा लागतो. त्यांना आम्ही बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि होतं तेही आम्ही काढलं आणि महाराजांना दाखवलं, नैवेद्य दाखवलं. देवी बघा आहे वगैरे म्हटलं. आणि त्यावेळेला म्हणताना मला खूप वाईट वाटलं की छोटा मस्त तेवढंच आपल्याकडून लोणी आपण दाखवतोय. आणि तिथं मात्र महाराजांना एवढ्या मोठ्या चांदीच्या वाटीमध्ये एवढा मोठा लोण्याचा गोळा ठेवतात, आणि आपण का हे असं एवढं एवढंच लोणी दाखवतोय. म्हणजे खूप वाईट वाटत होतं तेव्हा आपण. आणि मला परत ही गोष्ट आठवली की पुन्हा परत खूप वाईट वाटते की आपण किती छोटस, अगदी एवढंच लोणी दाखवत होतो म्हणून. आणि नैवेद्य झाला, दाखवून सगळं झालं. मावशी म्हटली आपल्याला चहा करते आता, तर म्हटलं कर बाई. आणि मी होतं ते ताक आपला हलवत राहिली. तर एक गुरूंची कृपा सांगते किंवा गुरूंची प्रचिती की जेवढं दही होतं ते जेवढं भाड होतं, वाढचा जोगा होता तेवढं वाडगा भरून पुन्हा लोणी निघाल्या ताकचं. हे ही माझ्या गुरुरायानं, माझ्या सद्गुरूंनी, माझ्या आईनं दाखवली मला किती सोयी. आणि यासाठी मी सदैव माझ्या गुरूंचं, माझ्या सद्गुरूंची मी ऋणी राहील. त्या कृपा माझ्यावर राहू दे, अशीच प्रचिती सगळ्यांना येऊ दे, सगळे आणि त्यांच्या नामस्मरणात आपलं सगळं हे म्हणजे सगळं आपलं आयुष्य निघावं, एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. श्रीराम. जयाच्या जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सर्वांना नमस्कार. एकच मिनिट जरा. आपणाला महाराजांनी आपणाला एवढा बारकाव्याने एक 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 सर्व मुद्दे शिकवलेले आहेत की त्यातून आपलं नामस्मरण आपलं कसं अचूक आणि भावपूर्ण होईल, असे प्रत्येक महाराजांच्या एक एक बोधवचनातून आपल्याला शिकायला मिळत आहे. आणि जेव्हा भाव असा श्रद्धायुक्त आणि आंतरिक प्रेमाचा असतो, त्यावेळेला आपण जसे जितक्या प्रमाणात आपण आपल्या सद्गुरूंशी एकरूप असतो, त्या प्रमाणात किंबहुना त्याहीपेक्षा जास्त गुरुतत्व आपल्याशी एकरूप झालेलं असतं. गुरुतत्व हे आपल्याला आधी शरण जातं, ते आपल्याला आधी आपलं करतात. आपणच गुरूंना आपलं करण्यामध्ये थोडासा वेळ घालवतो. आणि जितक्या प्रमाणात आपण त्यांच्याशी एकरूप होत जातो, ते आधीच आपल्याशी एकरूप झालेले असतात. तितक्या प्रमाणात आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये, आपल्या अंतरातील प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्यांचं अस्तित्व अनुभवतो. आणि त्यांच्या शक्तीनेच, त्यांच्यामुळेच सर्व काही होत आहे हे आपण अनुभवतो. त्यामुळेच वंदनाताईंना जो स्पर्श झाला भाव की आपण एवढूसच लोणी देतो आहे, तर तो भाव महाराजांना कळला. आणि ती तळमळच एवढी होती की आत्ताही सांगताना त्यांना त्यांची ती तळमळ आत्ताही तितकीच प्रकर्षाने आहे की त्या क्षणाला त्यांना जे वाईट वाटलं होतं
तेच वाईट वाटणं आत्ताच्या क्षणाला सुद्धा त्यांना झालेलं होतं, म्हणूनच ते अश्रू असेच आले नाही आहेत. आणि ती तेवढ्या तेवढ्या कोटीची तेवढ्या खोल तळमळ असल्यामुळेच जितकं दही तितकं लोणी महाराजांनी त्यातनं निर्माण केलं. आणि कारण ते सहज शक्य आहे आपल्या संतांना, कारण संत हे भगवत स्वरूप झालेले असतात, संत हे सृष्टीकर्ता असतात, त्यामुळे त्यांना निर्माण करणं काहीही अवघड नाही आहे. आणि जसं महाराजांनी सांगितलेलं आहे की समजा आपण रूपाचं ध्यान केलं, एखाद्या मूर्तीकडे पाहिलं, तर आपल्याला त्या रूपच आपणाला रूपाचेच काही गुण येतील, किंवा गुणांचं ध्यान केलं, समजा आपण एखाद्या गुणाचं ध्यान केलं की मी शुद्ध आहे किंवा मी निर्मळ आहे, तर ती निर्मळता येईल माझ्यामध्ये, ते गुण येतील, ते रूपातून मिळणारं ती शक्ती येईल. परंतु जर आपण नामस्मरण केलं तर संपूर्ण भगवंत आपल्या अंतरी त्याच्या सर्व शक्तीसह गुणांसह तो उपस्थित असतो, पूर्ण त्याची प्राप्ती आपणाला होत असते. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे कोणत्याही प्रसंगामध्ये आपणाला अगदी ही घटना सांगते की जसा आईला थोडंसं पण लेकराची तळमळ सहन होत नसते, त्याच पद्धतीने आपल्या सद्गुरूंना ती तळमळ सहन होत नाही, आणि ती त्या बालकाचं मन सांभाळण्यासाठी सर्व काही करतं. तर ही महाराजांनी तसंच केलं ताईंच्या बाबतीत, आणि कारण ती तळमळ इतकी कळकळीची होती आणि त्यामुळे ते घडलं. आता अशीच एक घटना आपण आधी पण नर्मदा यात्रेच्या संदर्भातला अनुभव ऐकला, तेव्हा नर्मदापुरमच्या इथे मला जाणवलं होतं की जी द्राक्षं आणली ती फार आंबट वाटली. आणि माझं ठीक आहे, मला चालेल, पण तिथे 75 वर्ष वय असलेले सगळे सिनियर्स होते, कोण 65, कोण 67, 70, 75, माझे बाबा 83. तर असं, तर आपल्यालाच इतकं आंबट वाटतंय, आणि प्रवासामुळे सगळ्यांना सर्दी खोकला किंवा घसे सगळ्यांचे थोडे थोडे आहेत, तर मला ती कळकळ वाटत होती. आणि मनातनं ते जाता जाईना की अरे रे, ह्या सगळ्यांना आंबट. तितक्यात ती मुलगी, म्हणजे मुली तिथे आली आणि तिने मागून प्रसाद घेतला. आणि तेव्हा ती सांगते की अंगूर खट्टे थे लेकिन अच्छे लगे. आणि तर ते एका क्षणात जे मनाला इतकी हुरहुर लागून राहिली होती, ती तिने एका क्षणात घालवली. तर हे आहे. आता आपल्याला वाटेल की नर्मदा म्हणजे नदी स्वरूप आहे, एक ते जलतत्व आहे, पाणी. पण अक्षरशः तिथून आल्यापासून असं जाणवतं की मी त्या नदीला नाही मला जसं आपण एकमेकांशी भेटतो, एकमेकांचा स्पर्श अनुभवतो, एकमेकांचा आवाज ऐकतोय, पाहतोय, जणू काही तसंच भेटून आलेली आहे काही. तर हे आहे की वैश्विक शक्ती, ती त्यातला प्रत्येक कण हा भगवत स्वरूप आहे, आणि तो शिवाने सृष्टी पूर्णतः व्यापून आहे. आणि तिथं त्या सृष्टीला, ती सृष्टी आपल्या भावना जाणते, आणि जर ती त्यामध्ये खोली असेल, त्यामध्ये एक तळमळ असेल, शुद्धता असेल, सरळ भावना असतील, साध्या असतील, तर त्या भावनेचा प्रतिसाद आपणाला, आपली अपेक्षा नसेल तरी सुद्धा ती सृष्टी देत असते. तर इतकं हे निर्मळ सगळीकडे ह्या सृष्टीमध्ये संपूर्णतः सर्वत्र निर्मळताच भरलेली आहे. तर जसं आता वंदनाताईंनी सांगितलं की गोंदवलेत गेल्यानंतर की आपलं हृदय महाराजांसाठी रिकामं ठेवलं पाहिजे, आपल्या सद्गुरूंसाठी रिकामं ठेवलं पाहिजे, हे खरंच महत्त्वाचं आहे. आणि तरच आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जाणवतील, अनुभवायला येतील. तर